महाराष्ट्र मंडळी, कसे आहेत सगळे? मजेत ना? तर तुमची लाडकी मयुरी आज आली आहे फ्रेंझी येथे, जे की त्यांच्या चायनीज, थाय आणि इटालियन फूडसाठी खूप जास्त फेमस आहे. तर चला आतमध्ये जाऊन बघूया काय काय आहे त्यांच्याकडे आणि टेस्ट कशी आहे. चला. दोन तीन जणांनी सजेस्ट केलेलं की मयुरी तो फ्रेंझीमध्ये जा, तिथे त्यांचं ना ऑथेंटिक म्हणजे थाय सिझलर फूड म्हणा किंवा इटालियन फूड भेटतं. म्हणून आज मी इथे आले आणि इथे आल्यावर मला कळलं की ना हे जे फूड बनवतात ते विदाऊट अजिनोमोटो आणि आर्टिफिशियल कलर बिलकुल टाकत नाही त्याच्यामध्ये. तर मी इथे ना त्यांनी मला सांगितलं की आमच्या इथले फेमस आयटम आहेत ते तुम्ही ऑर्डर करा. तर म्हटलं चला ते ऑर्डर करूया. तिथे ना कुंपाव कॉटेज चीज असं काहीतरी स्टार्टरमध्ये आयटम आहे जे की 240 रुपीजचं आहे. तर ते मी ऑर्डर केलं आहे. आणि थायमध्ये पॉट राईस ऑर्डर केला आहे जो की 220 रुपीजचं आहे. मला रेट थोडेसे जास्त हाय वाटत आहेत, बट ठीक आहे, बघूया फूडची टेस्ट कशी आहे. तर चला बघूया. दादा काय बनवत आहे? कुंपाव पनीर. ओके, तर मंडळी आता आपलं स्टार्टर बनवत आहेत ते. तर मस्त त्यांनी आधी पनीर कट करून घेतलं आणि आता कॉर्नफ्लोअरमध्ये असं मिक्स करून ते फ्राय करून घेणार आहेत आता. जर मंडळी तुम्ही माझ्यासारखंच नाव बघून जर फूड ऑर्डर करत असाल ना, तर हे बघा इथे मी कुंपाव कॉटेज चीज असं फूड आयटम ऑर्डर केलेलं. मला वाटलं चीजचं काहीतरी आहे, बट इथे येऊन बघितलं तर हे पनीरचं आयटम आहे. ह्याच्यात चीजचं नामोनिशान पण नाही आहे. त्यांनी सगळ्या वेजीज आणि मसाले टॉस करून घेतलेत. आता त्याच्यामध्ये आपलं पनीर टाकलं आहे. आणि मंडळी तुम्ही बघितलं असेल त्यांनी अजिनोमोटो किंवा कोणताही आर्टिफिशियल कलर अजिबात यूज केलेला नाही आहे. आणि मंडळी मस्त आपला कुंपाव कॉटेज चीज स्टार्टर रेडी आहे. आता मस्त सर्विंग प्लेटमध्ये काढता येत. ते खूप टेम्पटिंग दिसतं एकदम. तर मंडळी मस्त आपलं कुंपाव कॉटेज चीज आलेलं आहे. तर या इथे मी दाखवते तुम्हाला. हे बघा मस्त टेम्पटिंग दिसतं एकदम. आणि काजू वगैरे पण टाकलेत, सगळं ब्रॉकली वगैरे. तर चला टेस्ट करून बघूया कसं आहे. आणि ह्याची प्राईस 240 रुपीज आहे. टेस्ट करून बघूया कसं आहे. मस्त एकदम टेस्ट. म्हणजे त्यांचे सॉसेस वगैरे आहेत ना, त्याचा फ्लेवर एकदम मस्त आहे. आणि व्हेजीज पण त्यांनी ऑइलमध्ये डीप फ्राय करून घेतलेल्या, त्यामुळे त्या पण एकदम क्रिस्पी लागतात. आणि काजू वगैरे मस्त एक नंबर आहे टेस्ट. हे बघा आमच्या मॅडम खायला चालू झालेलं आहे. त्यांना विचारूया टेस्ट कशी आहे. स्मरण कशी आहे टेस्ट? खूप मस्त. आवडलं तुला? हो. ही डिश ना मीडियम स्पायसी आहे, जास्त स्पायसी नाही आहे. तर लहान मुलं देखील मस्त खाऊ शकतात आवडीने. जर तुम्हाला स्पायसी हवं असेल तर ऑर्डर देतानाच तुम्ही त्यांना सांगा की आम्हाला स्पायसी हवं आहे. पण डिश मस्त आहे ओव्हरऑल. आपला पॉट राईस देखील आलेला आहे. इकडे आम्ही दाखवते तुम्हाला. हे बघा मस्त पॉटमध्ये त्यांनी दिलेलं आहे. ओपन करून दाखवते. आता क्या बात आहे, मस्त दिसतं एकदम. आपला पॉट राईस आलेला आहे. पॉट राईस म्हणजे बेसिकली काय नाही, एक राईस आहे त्याच्यामध्ये ग्रेव्ही आहे सगळ्या व्हेजिटेबल्सची. आणि हे बघा ना मस्त त्यांनी व्हेजिटेबल्स पण बेबीकॉर्न दिला आहे. असे सगळे इंग्लिश व्हेजिटेबल्स आहेत. हे बघा ना कॅबेज वगैरे असं वेगवेगळे आहेत सगळे. बेबीकॉर्न पण दिला आहे. तर चला टेस्ट करून बघूया कशी आहे टेस्ट.
ॲव्हरेज होते, म्हणजे इतकी पण काही जास्त छान नाही किंवा जास्त हे पण नाही आहे, छान आहे पण. तर मंडळी यांचं ना फ्रेंझीचं मेन्यू कार्ड आहे. तर सूपमध्ये आपले नॉर्मल रेग्युलर सूप असतात तेच आहेत, फक्त एक मला वेगळा दिसला तो म्हणजे मँगोलियन सूप, तो एक मला वेगळा, आणि फ्रेंझी स्पेशल सूप आहे इथे. स्टार्टर्समध्ये पण आपले नॉर्मल असतात तेच आहेत, मिक्स व्हेज मंचुरियन, मिक्स व्हेज क्रिस्पी वगैरे, पनीर साटे. फक्त ह्याच्यामध्ये एक ते त्यांचं ना ऑथेंटिक फूडमध्ये असे 2-3 आयटम आहेत. त्याच्यामध्ये कुंग पाव कॉटेज चीज म्हणून एक वेगळं आयटम आहे. अजून राईसमध्ये आपल्याला व्हरायटीज भेटतील, नूडल्समध्ये आणि चॉप्सीमध्ये पण आहेत, अमेरिकन चॉप्सी, चायनीज पॅन फ्राईड वगैरे, सिझलर्समध्ये आहे, थायमध्ये पण बघू शकता, पॉट राईस, मँगोलियन पॉट राईस वगैरे असे वेगवेगळे टाईपचे थाय फूड्स देखील अवेलेबल आहे. ग्रेव्ही कॉम्बोज, मोमोज देखील अवेलेबल आहेत, स्टार्टर, फ्राईज आणि आपले बाकीचे आयटम्स आहेत, स्टार्टर, बर्गर, पिझ्झा, ब्रेड्समध्ये देखील तुम्हाला गार्लिक ब्रेड वगैरे भेटतील. पास्ता, बिव्हरेजेस ते देखील अवेलेबल आहेत, तर तुम्ही ऑर्डर करू शकता इथे आल्यावर. डेझर्ट्समध्ये पण चॉकोलावा वगैरे आहेत, चीज केक. ॲड्रेस मी सांगते तुम्हाला, आपलं बोईसरचं यशवंत सृष्टी जे आहे ना तिथे आहे हे शॉप. आपलं राहुल इंटरनॅशनल स्कूल आहे ना त्याच्या जस्ट समोरच आहे, आणि शॉपचा टायमिंग आहे सकाळी 12 ते रात्री 11 वाजेपर्यंत. तर नक्की विजिट करा, मस्त ऑथेंटिक फूड भेटेल तुम्हाला इथे. आणि आता मी माझं बाकीचं फूड संपवते. भेटत आहे मी अशाच नवनवीन व्हिडिओजसोबत. बाय गाईज, खात राहा, मजेत राहा.